हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. मैत्रिणींनो, आपण गाव फिरून आलेलो आहे. भरपूर प्रचंड मजा केलेली आहे गावाकडं जाऊन. आता तिकडून आलेलो आहे आता आपल्या घरी आल्या आल्या मी सकाळी 10 वाजता आले. सगळा राडा काढला पहिला. सगळं स्वच्छ करायला घर घेतलं लगेच. पण अगोदर म्हटलं देवांश रुद्रांशला अगोदर शाळेमध्ये सोडून यावं. त्यांचा पहिला दिवस होता, त्यामुळे मी ॲक्शन केलेलं आहे त्यांचं. गेले शाळेत पटकिनी सोडवायला, कारण मागे येऊन मला ना प्रचंड कामं होती. किचनमधलं सगळं अगोदर म्हटलं किचनच घ्यावं, कारण किचन प्रचंड घाण झालं होतं आणि मेन म्हणजे चिकट वगैरेपणा ना किती वेळ लागेल सांगता येत नव्हता. पोरांची शाळा सुटूस तर मला हे सगळं आवरायचं होतं. तर काय मग पाईप लावला आणि पटापट करून घेतलं, घासून धुवून घेतलं सगळं. स्टाईल बघा किती सुंदर दिसत आहेत आता. खूप अशा चिकट झाल्या होत्या, खूप मस्त वाटायला लागल्या, एकदम व्हाईट दिसायला लागल्या. मांडणीची भांडी काढली आणि निम्मी जी स्वच्छ थोडीशी होती ती बेसिनमध्येच ठेवली आणि बाकीचे ड्राय बाल्कनीमध्ये ठेवून. आणि पहा स्टाईल घासता घासता मला माझ्या स्टाईलवर चहा आणि किटल्या आहेत. तर चहा ची प्यायची इतकी आवड झाली. मग म्हटलं पहिल्यांदा चहा प्यावा, जरा थोडंसं तंदुरुस्त व्हावं आणि अजून मग नंतरनी परत भांडी घासायला बसावं. बघा चहा झाला आहे माझा, तोपर्यंत मी भांडी नेऊन ठेवली ड्राय बाल्कनीत. पाहू शकता तुम्ही. बघा दिसतात एवढी छोटीशी थोडीशी भांडी, पण प्रचंड चिकट आहेत. तर आपला चहा मस्त असा झालेला आहे. चहा आणि खारी खाऊन घेतली. म्हटलं तोपर्यंत सासरेबुवांचा आवाज आला की मी घेऊन येतो मुलांना, तुला काम आहे भरपूर. तर बघा सासरे आलेत मुलांना घेऊन. हे आत्ता माझे 2 अनमोल रतन आलेले आहेत शाळेमधून. आता त्यांना परत खायला करायला लागेल. माझे भांडेच अजून आवरलेले नाही आहेत. तर तुम्हाला माझा हा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.